कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ ग्रंथातील 5व्या क्रमांकाचा हा अभंग आपल्या पुढे गायला. या अभंगाद्वारे महाराज तुम्हा जीवांना अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन करतात. जर आपल्याला भगवंताची भक्ती करायची असेल तर ती भक्ती कशी करावी, त्या भक्तीचे प्रकार काय आहे, त्या भक्तीचे लक्षण काय आहे. भक्ती करत असताना भाव आपल्या अंतःकरणात असला पाहिजे आणि तो भाव शुद्ध, सात्विक आणि सोज्वळ असला पाहिजे. भाव शुद्ध नसेल, भक्ती शुद्ध नसेल तर भगवंत भेटेल याची शाश्वती नाही. भक्ती भावनायुक्त असावी, ती शुद्ध असावी, ती स्वच्छ असावी. आणि मग जर भक्ती केली तर मुक्ती त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग मुक्तीपर्यंत जाण्याकरता शुद्ध भक्तीच कामाची आहे. त्यामुळे आम्ही भक्ती करत असताना ती भावनायुक्त भक्ती असावी. भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही, बळाशिवाय शक्ती नाही. मग ते दैवत प्राप्त करण्याकरता कोणते साधन करावी लागेल जेणेकरून आम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे. ते दैवत प्राप्त करण्याकरता कोणतं साधन कशाने प्राप्त होणार आहे. माऊली म्हणतात, प्रपंचामध्ये माणसं एवढी रंगली, दिवसाही प्रपंच करतात, रात्री करतात, सायासानी करतात, तरी पण प्रपंच पूर्ण होत नाही. भगवंताची भक्ती करायची असेल, नामस्मरण करायचं असेल तर तुम्हाला हरीचं जप करावा लागेल, हरीचं नामस्मरण करावं लागेल आणि ते भावनेने भक्तीने करावं लागेल. तेव्हा तो ईश्वर प्राप्त होईल. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाल सर्वांना विनंती आहे, विठ्ठल म्हटल्यानंतर जोरात टाळी वाजवा, अशी कंजूशी करू नका. विठाला विठाला आज इथे श्री संत सद्गुरू बाळनाथ महाराज यांची 42वी पुण्यतिथी आहे. आणि या 42व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी धर्ममंडपात बसलेलो आहोत. आणि पुण्यतिथीच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून समस्त आयोजक, संयोजक, गावकरी, तरुण, वृद्ध सर्वांच्या एकत्रीकरणाने हा कार्यक्रम सुरू आहे. आणि मला अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण निमंत्रण वार्षिक सालाबाद प्रमाणे देतात. सर्व गावाला पहिल्यांदा धन्यवाद देतो. गेले अनेक वर्ष झाली, माझ्याही ध्यानात नाही किती वर्ष झाली इथे येतोय. 10 झाली. ठीक आहे, बरं झालं. हे रामदास महाराज कांडेकर आहे, त्यांनी लोहारे कसाऱ्याला माझा जागर खाला होता तेव्हा ते वाजवायला तिथे होते. ते पखवादाही वाजवताना सिस्टीमही वाजवतात, त्याच्याबद्दल डबल धन्यवाद आहे. दुसरं बाकी नका वाजवू आता काही. आणि तेव्हा तिथं परिचय झाला आणि मला ते या गावात घेऊन आले. मग आमच्या सर्व गावकऱ्यांना, गोरखभाऊ आपल्या सर्वांना त्यांनी सांगितलं. तेव्हापासून तुम्ही सर्वजण गेले 10 झाले म्हणाले, माझ्या ध्यानात नाही पण बरेच वर्ष झाले. ठीक आहे, आज या ठिकाणी महाराष्ट्रातील एक अत्यंत मोठं व्यक्तिमत्व मृदुंगाच्या माध्यमातून आपल्याला भेटले. पूजनीय महाराजांकरता एकदा जोरात जर वाजवा ना तुम्ही, जरा जोरात नाही वाजतो. कारण 2 फायदे, टाळी वाजल्यानं आरोग्य चांगलं राहील आणि टाळी वाजल्यानं आयुष्य वाढेल आणि टाळी वाजल्याने थंडी पण पडेल, ध्यानात ठेवा. आणि महाराज दोन्ही महाराजांनी अत्यंत सुंदर चाल गायली. ज्यावेळेस महाराज गात होते तो राग गात होते. आहा, ज्याला कळतंय ना त्यालाच कळतंय. बस बस कळलं. म्हणून ते राग गात असताना एवढा सुंदर राग होता, चाल गायली महाराजांनी. तुम्ही तशीच तोला मुलाची साथ दिली, आनंद वाटला. पूजने आमचे महाराज इथे उपस्थित आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह आहे. ते वयवृद्ध, गेले 80-85 वर्ष वय होत आहे. ते मंडलिक बाबा इथे उपस्थित आहे. दुसरे आमचे मंडलिक बाबा इथे आहे. आदरणीय हरिभक्ती पारायण निवृत्ती महाराज आहेत. आता सगळ्यांचे नावं मी घेत नाही, पण बसलेले उपस्थित असणारे सर्वजण या ठिकाणी, विनेकरी बाबापासून चोपदार महाराज काय नाचले हो तुम्ही खरंच. बाबा काय नाचले. हे सगळे जण, त्यांना लखनगिरी आमच्या बरोबर आहे. इथे विशेषतः उद्योजक नवनाथजी आहेर शेठ माझ्याबरोबर तळेगावून इथे आवर्जून आले, त्यांनाही धन्यवाद देतो. नंतर आमचे जोंधळे सर आणि मित्रपरिवार इथे उपस्थित आपण झालात, तुम्हालाही धन्यवाद देतो. या ठिकाणी मंचावरती सर्वजण आपण आहात.
मला सर्वांची नावं घेण्यात नाही, पण सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. उपस्थित समोर अगदी सरपंच साहेब आपल्यापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. म्हणजे सरपंच आले की गाव आलं बरं का. सरपंच पुन्हा आताचे सरपंच, आजी माजी सरपंच, जेवढे झाले असतील तेवढे सरपंच सगळ्यांना धन्यवाद देतो. कारण चेअरमन, सरपंच, ग्रामस्थ, सर्व जन आयोजक, मी खऱ्या अर्थाने या पळसखेड्यात येताना मीच प्रसन्न असतो. नवनाथ आहेर शेटला म्हणालो की गेले अनेक वर्ष झाले, तिथली तळमळ, त्यांची भक्ती, आणि इथे आल्यानंतर मला आमच्या रामदास भाऊनी तो व्हिडिओ दाखवला. महाराज मंदिर गळत होतं म्हणाले. गळत असल्यामुळे जरा पाणी समाधीवर पडायचं, पण आमच्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन आणि सर्वांनी एकत्र येऊन त्यात नवीन कौलं बसवले, कलर दिला. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईल की ज्यांनी या धर्मकार्याला सहकार्य केलं असेल. मी खऱ्या अर्थाने आज माझे शेवटचा दिवस असले, म्हणजे कीर्तनाचा बरं का, म्हणजे आजच्या कीर्तनाचा, नाही तर मग शेवटचा म्हटल्यावर अर्थ वेगळा घेऊ नका. तर ते सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आहे. मंदिर सुंदर आहे. ह्या वर्षी तर हा धर्ममंडपाचा टेजही इथे झालेला आहे आणि पुढे प्रांगणही नवीन झालेलं आहे. मला वाटतं सभामंडपाची तयारी सुरू आहे. आणि मनापासून सर्व मंडळी, ट्रस्ट मंडळी, गावकरी मंडळी आणि समस्त आयोजक मंडळी, या सर्व गावाला मी मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत आहात. आमचे गोरख भाऊ आणि बरेच मंडळी मला भेटायला, गोरख भाऊ कुठे गेले आहे, ते टाळकरी पण आहे, बोलायला पण चांगलं आहे. एक माणसं 2-2 काम करतात. किती चांगलं गाव आहे तुमचं. ते बघा ना, तिकडं हे बोलायलाही चालतात, टाळायलाही चालतात, आणि आमचे रामदास महाराज वाजवायला सिस्टीमलाही चालतात आणि यालाही चालतात, पखवादालाही चालतात. चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो सर. विशेषतः इथे पत्रकार, चित्रीकरणवाले, यूट्यूब चॅनलवाले कोण भाऊ आहे आपल्यालाही धन्यवाद. आमचे धर्मनाथ महाराज, अडवंगनाथ दर्शन चॅनलवाले, त्यांनाही धन्यवाद. सिस्टीम फार सुंदर आहे, आपल्यालाही धन्यवाद. या ठिकाणी लाईटिंग डेकोरेशन एवढं सुंदर आहे. त्या लाईटिंगवाले कोण आहे भाऊलाही मनापासून धन्यवाद देतो. मंडप सुंदर आहे. मागचं जर आपण पाहिला हा उत्सव सोहळा इथे दिसतोय, खरंच तुम्ही इतकं नियोजन सुंदर केलेलं आहे. एवढं सुंदर नियोजन केलेलं आहे. बारकायाने त्या ठिकाणी लक्ष घालून श्री संत बाळनाथ महाराज संस्थान या ठिकाणी समाधी मंदिराचा हा फलक इथं सुंदर लावलेला आहे. रांगोळ्याच्या माता भगिनींनी घातल्या असतील समोरच्या, त्या रांगोळ्यातला भाव किती बघा ना. त्या दोघं यूट्यूब चॅनलवाल्याला विनंती, दोघं घ्या तुम्ही. ते दोन्ही रांगोळ्या, ते फुलं, काय सुंदर आहे बघा ना, काय सुंदर आहे. त्यातला तो भाव, त्यातल्या त्या रांगोळ्या, त्यातले ते फुलाची लाईन, त्यातली ती पाकळ्याची लाईन, त्यातल्या मधल्या बारीक पाकळ्याची लाईन, त्यातले मोठ्या पाकळ्याची लाईन, त्यातले गुलाबाच्या फुलाची लाईन, आणि त्यामध्ये तो असणारी वाटी ठेवलेली, त्यातून पुन्हा फुलं बाहेर काढलेले, त्यातून पुन्हा मोरपंख बाहेर काढलेले, पुन्हा कमळाचे फूल टाकलेले, आणि पुन्हा दिवा लावलेले. काय प्रेम आहे महाराज. जरा बारीक बघा ना. दर्शन घ्यायला आले की सगळे बघा बरं का. मागच्याला दिसत नसेल, ही रांगोळी बघितली, फुलाची रांगोळी, माणसं वेगळे काढतात. आणि मला समाधी मंदिरापासून एवढे रांगोळीचे लाईन घालून इथं आणलं. तुम्ही समस्त आयोजकाला मनापासून धन्यवाद देतो. एवढं भरभरून प्रेम देत आहे आयरशेट बघा नाही. आणि म्हणून तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. खऱ्या अर्थाने वैभवदत्तांचे मार्गदर्शन आहे. आणि इथे बहिरूपी महाराज असतील, थोरात महाराज असतील, आणि साधू संतांच्या आशीर्वादाने हा सप्ताह इथे सुरू आहे आपला. गेले 42 वर्ष झाले. आज या धर्म मंडपामध्ये अनेक संत येऊन गेले. माऊली महाराज झाले, पठाडे महाराज झाले, साध्वीताई, आणि आणखी दुसऱ्या पहिल्या दिवशी जगताप महाराज झाले. असणारे सर्वांचे कीर्तन आपण इथे आनंदाने घेतले. सर्वांना धन्यवाद देऊन आता बऱ्याच काही ट्रॉफ्या द्यायच्या आहेत. खऱ्या अर्थाने एवढे सन्मानही आपल्याला करायचे आहे. इथे पाहिल्यानंतर जरा बरं वाटलं. आणि म्हणून माता भगिनी, पुरुषजन, आपण सर्वजण इथे आहात. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या विचाराला प्रारंभ. विठ्ठल अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा घेतलेला आहे. हरिपाठ ग्रंथातील अभंग आहे हा. अभंग पाठ नाही असं एकही टाळकरी नाही बरं का महाराज. एकही टाळकरी नाही, वारकरी नाही. हरिपाठ आणि काकडा वारकरीची संध्या आहे. वारकरीची संध्या म्हणजे काय आहे महाराज? आपली संस्कृत भाषेची संध्या नाही. वारकरीची संध्या म्हणजे हरिपाठ काकडा आहे. त्या काकड्यामध्ये वतप्रोत प्रेम भरलेले, भक्ती भरलेली. हो आपण झाला ना आता काकडा इथे,
काकडा म्हणत असताना काय सुंदर काकडा आहे महाराज. सकाळच्या वेळेला मंदिरात जाऊन देवाला जागी करण्याची भूमिका आमच्या संतात आहे. उठा पांडुरंग प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला, वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवारांची दाटी उभे जोडून हात. सकाळच्या वेळेला देवाला जागी करण्याची ताकद आमच्या संतात आहे. देवाला सांगितलं उठा देवा. संत देवाला उठवतात, संत संताला उठवतात. उठा साधू संत साधा आपुलाले हित, आपुलाले हित, जाईल हा नर्दिय मग कैसा भगवंत, जाईल हा नर्दिय मग कैसा भगवंत. संत स्वतः उठतात, संत संताला उठतात, संत साधूला उठवतात आणि संत देवालाही उठवतात. एवढी ताकद आमच्या सद्गुरुनाथ बाळ महाराज मध्ये, एवढी ताकद आमच्या वारकरी संप्रदायाच्या संतांमध्ये आहे. जे उठलेले ते उठवतात. जो जागी आहे तो जागू करू शकतो, जो झोपलेला आहे तो काय करणार आहे. दुसऱ्याला जागी करायचं असेल तर आपल्याला आधी जागी व्हावं लागेल. दुसऱ्याला उठवायचं असेल तर आपल्याला आधी उठावं लागेल. अज्ञानातून जो उठलेला आहे आणि सन्मार्गात जो लागला तो दुसऱ्याला लावू शकतो, पण जोच आधी अज्ञानात झोपलेला आहे तो दुसऱ्याला काय लावू शकणार आहे महाराज. आणि म्हणून पुन्हा आपले संत जे आहे त्या ठिकाणी स्वतः जागी असतात, आत्मचिंतनाच्या ठिकाणी. बर का, हा नरदेव तुम्हाला मिळालेला आहे. बरं, किती अमूल्य किमतीचा आहे याचं वर्णन कोणाला करता येईल का. या देहाची किंमत कोणाला करता येईल का. बर का, सुंदर हा हात आपल्याला मिळाला, हे बोट आपल्याला मिळाले. एक बोट कापलं तरी दुसरं मिळेल का. बर, तसंच मिळेल का, सेम मिळेल का. एक हात गेला दुसरा हात मिळेल का. एक डोळा गेला दुसरा डोळा मिळेल का. महाराज, हे एक एक इंद्रिय जर पाहिले तर अमूल्य किमतीचे आहे. मग याचं वर्णन होणार नाही. मग विश्वराने आम्हाला दिलेला आहे. या विश्वराने आम्हाला जी इंद्रिय दिले ते विश्वराचे उपकार आमच्यावर आहे आणि त्या इंद्रियांनी त्याचं स्मरण केलं पाहिजे. त्याकरता हे दिलेली इंद्रिय कशा करता दिले सांगा आता. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जन तू जोडस नारायण, जन तू जोडस नारायण. नास जीवपना भवरोग, नास जीवपना भवरोग, नास जीवपना भवरोग, नास जीवपना भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जन तू जोडस नारायण, जन तू जोडस नारायण. नास जीवपना भवरोग, नास जीवपना भवरोग, नास जीवपना भवरोग, नास जीवपना भवरोग. देवानी दिलेले इंद्रिय आहेत. दिल्या इंद्रिय हात पाय कान. वर हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे मुख बोल या वचन, ज्याने तू जोडसी नारायण. नासे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, हे त्यांनी दिलेले आहेत महाराज. सांगा, एवढा अमूल्य किमतीचा नरदी ज्यांनी दिला त्यांनी आपल्याकडून काही बिल घेतलं का. लिहून घेतलं नाही आपल्याकडनं. हे फ्री ऑफ चार्ज मिळालेले आहेत आपल्याला. मग या हाताने ज्याला हात दिलेले देवाने आपल्याला, ते हात कशा करतात, टाळे वाजण्याकरता. पाय कशा करता, पंढरीची यात्रा करण्याकरता. कान कशा करता, हे कीर्तन ऐकण्याकरता. डोळे कशा करता, भगवंताचं रूप पाहण्याकरता. हे सगळे इंद्रिय दिले, ते काम दिलेले आहेत त्याला. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख.
त्या देवाचं मुख बघा. मंदिरात गेले ना कधी, पंढरीला चालत चालत जर गेले बर का, वाय रंगी टाळी नाचे न उदास, हे देई हातास पाये सुख. हे हात आणि पाय त्याच्याकरता दिले, आणि म्हणून पायाने पंढरीची वाटचाल केली पाहिजे आणि हाताने कीर्तनात बसले की टाळी वाजली पाहिजे. टाळी वाजताना टाळाटाळ करू नका, कारण टाळी वाजण्याचे पहिले फायदे सांगतो. आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर रोज जो कोणी 3 मिनिटं टाळी वाजतो ना महाराज, त्याचा अटॅक जर जवळ आला असेल तो लांब पळून जातो. तो अटॅक सुद्धा अटॅक करू शकत नाही टाळी वाजणाऱ्यावर, पण टाळाटाळ केल्यावर सांगता येत नाही. वारकऱ्यातला कीर्तनात टाळी वाजत असताना नाचताना अटॅक आला असं कधी होतं का? आणि तो आला तर अटॅक नसतो, तो देवाचं यमदूत नाही येत, त्याला देवदूत येतो आणि घेऊन जातो. आमच्या मुस्लिम समाजामध्ये एक संत झाले ते ताजुद्दीन महाराज, त्यांनी भगवे कपडे घातले, संन्यासी झाली आणि कीर्तनात मृत्यू आला, अर्थात देवाच्या घरी गेले. कारण इथे काळ येऊ शकत नाही महाराज, काळाची हिंमतच नाही या धर्ममंडपात यायची. जिथं नामस्मरण चालू आहे तिथं काळ येऊ शकत नाही. बरं, जिथं भजन चालू आहे तिथे काळ येऊ शकत नाही, आणि जिथे कीर्तन चालू आहे त्याची हिंमतच नाही, जिथं नामजप चालू आहे त्याची हिंमतच नाही, आणि इथे हिंमत नाही, एवढ्यात भागत नाही, त्यांच्या गावात येत नाही, त्यांच्या शिवावर येत नाही. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा. जो नामस्मरण करतो, जो नामात चिंतन करतो, त्याच्या गावात काळ येत नाही, त्याच्या शिवावर येत नाही, यायची हिंमतच नाही. नामदेवाची गाथा वाच कळेल आपल्याला. नका जाऊ तया गावा, नाम धारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा. त्या घरात जाऊ नका जिथं चिंतन चालू आहे, भजन चालू आहे. चिंतनात देव, तिथे आदेश दिलेला आहे देवाने की काळाला येऊ नको, तुला हिंमत नाही त्या गावात जाऊ नको. कीर्तनात कसं येईल होतो, त्याला अधिकारच नाही. आणि म्हणून जेथे कीर्तन अशी जागा तेथे पांडुरंग उभा दे. आपल्याला माहिती आहे जिथे कीर्तन चालू आहे तिथे देवच असतो, देव जिथे आहे तिथं काळाची हिंमत नसते. आणि म्हणून त्या देवाचं नामस्मरण प्रत्येकाने केलं पाहिजे, त्या देवाचं चिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि त्या देवाच्या चिंतनाशिवाय आमचं जीवन जर सफल होणार नसेल तर याचा विचार आपण केला पाहिजे. गेले 42 वर्ष झाले सद्गुरू बाळनाथ महाराजांच्या पुण्यतिथीला आपल्या गावामध्ये अनेक साधू संत महंत तपस्वी जपी तपी संन्यासी आपल्या गावात आले आणि त्यांनी अनेक प्रकारचं प्रबोधन केलं, ज्ञानदान केलं. भाग्यवान आहात पळस खेडेकर आपण सर्वजण. पण प्रत्येकाला महाराजांनी संतांनी उपदेश केला असेल, बाबा रे चिंता करू नका. चिंता फार केल्याने कोणाचं कल्याण होतं असं कधी घडतं का? फार माणसाने चिंता केली म्हणून फार कल्याण झालं असं कुठं लिखित आहे का? असं एखाद्या गाथ्यात तुम्हाला वाचायला मिळालं का? एखाद्या ज्ञानेश्वरीची ओवी अशी आहेत का फार चिंता केली म्हणून फार कल्याण झालं असं नाहीये. सगळ्या संतांनी आम्हाला सांगितलं चिंता करू नका, चिंतन करा. कारण माणसं चिंतन करत नाही आणि चिंता सोडत नाही म्हणून दुखी आहे. मला एक मुद्दा सांगा, जो होगा वो होकर रहेगा, जो होगा वो होकर रहेगा, तो चिंता किस बात की? जे होणारच आहे ते होणारच आहे, आणि जे होणार आहे त्याला तुम्ही थांबवू शकणार नाही, तर चिंता करून काय फायदा होणार आहे? चिंता करू नका.
साधू संतांनी आम्हाला सांगितलं की शेवटच्या श्वासापर्यंत चिंतन करा. माझे गुरुवारी नारायणगिरी महाराज वयाचे 109व्या वर्षापर्यंत चिंतन करत होते. नारायणगिरी बाबा आपण पाहिले असेल, ऐकले असेल. 109 वर्ष झाली तरी चिंतनात रंगून जायचे. आम्ही सुद्धा नेम केला पाहिजे. आमच्या माता भगिनी स्वयंपाक करताना घरी सकाळी उठले की काकडा भजन लावून दिलं पाहिजे, सायंकाळी हरिपाठ लावला पाहिजे, आणि काकडा लावून दिल्यानंतर तिथून ते भजन करता करता हरिपाठ लावल्यानंतर, अहो सातारकर महाराजांनी काय सुंदर हरिपाठ गायला हो. गेले बाबा आमच्यातून आता, पण तो हरिपाठ गायला, त्या चाली तो हरिपाठ जगाने गायला त्यांच्या मागे. मी नुसतं महाराष्ट्रीयन देश म्हणत नाही, अमेरिकेतले अनेक लोक बाबा महाराज सातारकरांच्या चाली म्हणतात. ज्यावेळेस आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब बाहेर गेले होते, तिथली एक लेडीज व्यक्ती ती हरिपाठ म्हणून दाखवलं त्यांनी आपल्या पंतप्रधानला. ऐकताय आपण? म्हणजे आपले इथले पंतप्रधान देशाचे बाहेर गेले आणि हिंदुस्थानातल्या आपल्या कीर्ती त्यांनी गायल्या. मला वाटतं याच्यापेक्षा दुसरा स्वाभिमान कोणता पाहिजे आपल्याला. आजही वृंदावनामध्ये जा तुम्ही, इस्कॉन टेम्पलच्या माध्यमातून हरे कृष्णवाल्यांनी जगामध्ये कृष्ण भक्ती पाठवली. चांगली गोष्ट आहे. हरे कृष्णवाले जे आहे इस्कॉन टेम्पल, त्या माध्यमातून जगभर कृष्ण भक्ती गेली. मग महाराज मला म्हणायचं काय, ते इंग्रजी लोक येतात, गोरे लोक येतात आणि आपल्या देशात येऊन आपल्या माता बहिणी जशा गणवेश धारण करतात, साडी चोळी, तशा साड्या चोळ्या ते घालतात. साक्षात मीराबाईच दिसतात महाराज. आता आपल्यातले काही अवघड आहे बोलू नाही, इथं टीव्ही पाहतात आणि त्यांचे कपडे घालतात. म्हणजे जग आपला आदर्श घेऊ लागलं आणि आपण दुसऱ्याचं घेऊ लागलं. आपल्याला दुसऱ्याची उष्ण घ्यायची काय गरज आहे महाराज? आपल्याला कोणाकडून उष्ण घ्यायचं ठेवलंच नाही. आपलं राहणीमान चांगलं आहे, आपला गणवेश चांगला आहे, आपली विचारधारा चांगली आहे, आपली संस्कृती चांगली आहे, आपले साधू संतांचे विचार चांगले आहे, आणि आपल्याला उद्धाराचं साधन कीर्तन साधू संतांनी दिलंय. कोणाकडून उष्ण आणायची काय गरज आहे? जग आमचं उष्ण घेतंय, आदर्श घेतोय. महाराज विज्ञानाच्या मागे जरूर जा, पण ज्ञान सोडू नका. ज्ञान सोडून विज्ञानाच्या मागे गेले तर मग निश्चितच दुःख मिळेल. विज्ञान आणि ज्ञानाला धरून जीवन जगले तर निश्चित सुख समाधान मिळेल. 9व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला उपदेश केला. ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञत्वा मोक्षे शुभात राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना, ज्ञान आणि विज्ञान याची सांगड घालून कलियुगात जीवन जगावं लागेल. नुसतं विज्ञानही चालणार नाही, नुसतं ज्ञानही चालणार नाही. ज्ञान आणि विज्ञान दोन्हीची सांगड घाला. आपण आज विज्ञानाच्या माध्यमातून चंद्रयानावर गेलो. चंद्रयान 3 वर आपण आता क्रांती केली. पाहिलंय आपण, कल्पना चावला, सुनीता विल्यम यानात बसून संशोधनाला गेल्या. आपल्याच देशातल्या मुली जन्माला आल्या होत्या, त्यांनी एवढी क्रांती केली. आपल्याच माटीत जन्माला आलेली एक व्यक्ती जिने या राज्याचं नाव, देशाचं नाव जगात पाठवलं, त्या प्रतिभाताई पाटील महाराष्ट्रातले महाराज. पण त्यांची राहणीमान राष्ट्रपती झाल्या, पण राहणीमान कधीच बदलली नाही. पाश्चात्यातली संस्कृती त्यांनी कधी अनुकरणात आणली नाही. त्यांनी आपलं राहणीमान जे होतं महाराष्ट्रीयन ते कधी सोडलं नाही. सुंदर कुंकू, सुंदर गणवेश, आपल्या लुगडं साडी चोळी, आणि एकदाही भाषण करत असताना पदर पडलेला कधी दिसला का तुम्हाला? सगळ्या चॅनल वाचा तुम्ही, सगळ्या चॅनलला बघा तुम्ही, पण कधीच महाराज पदर पडलेला पाहायला दिसणार नाही. पेपरला वाचलं, फोटो पाहिले आपण. आपली संस्कृती त्यांनी सोडली नाही. प्रतिभाताई पाटीलचं सांगतोय मी. म्हणजे इथून जाऊन त्यांनी एवढं जगाला आदर्श दिला. म्हणजे माणसं मोठे झाले म्हणजे कपड्याने मोठे होत नसतात, ध्यानात ठेवा. राहणीमान बदलून मोठे होत नसतात. राहणीमान जरी साधी असेल, विचारश्रेणी मोठी पाहिजे. तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहत. तुमचे कपडे कसे याला कोणी विचारित नाही, तुमची गाडी बंगले कोस आहे याला कोणी विचारित नाही, पण तुमच्याकडे जो विचार आहे तो किती पवित्र आणि शुद्ध आहे आणि सात्विक आहे, जगाच्या कल्याणाकरता किती कामाला येतो याला मायने राखतात लोक. हे विचार सुधारा. आणि ते जर सुधारले तर मला वाटतं कुठं आपल्याला जाण्याची गरज नाही. आपल्या गावात साधू संत येतात, ते आपल्याला विचारदान करत असतात, ज्ञानदान करत असतात, हात जोडून कळकळीने सांगतात तुमचा उद्धार कशाने होणार आहे, भगवंताच्या चिंतनाने, भगवंताच्या नामस्मरणाने. तेच सद्गुरू बाळनाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे.
नाथ महाराज म्हणतात चिंतन करा, चिंता करू नका. हेची माझी विनवणी, हेची माझी विनवणी. चिंतन करा रात्रंदिनी, चिंतन करा रात्रंदिनी. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. राम नाम चिंतावे, राम नामे 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 चिंतावे. नाथ महाराज हे सांगतात, हेची माझी विनवणी, चिंतन करा रात्रंदिनी, शरण एका जनार्दनी रे, राम नामे चिंतावे. राम नामाचं चिंतन करा बर का. राम नाम म्हटलं की पाप नष्ट होत. आज 22 जानेवारी जवळ आली ना, आमचे राम मंदिरामध्ये विराजमान होणार आहे. आणि त्या दिवशी भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी घरी दिवाळी साजरी करा. आमचे राम मंदिरात विराजमान होणार आहे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, राजकारण, पक्ष, पार्ट्या, धर्म सगळं बाजूला ठेवा. राम जगाचे एका कोणाचे व्यक्तीचे नाही. राम ज्यावेळेस वनवासात गेले होते आणि वनवासात असताना रामाला भेटायला काही ऋषीमुनी यायचे म्हणले बाबा. काही भिल्ल यायचे भोळे भाबडे आणि काही स्वर्गातले देव यायचे. मग देव आले की रामाने दुरून नमस्कार करावा, संत आले की साष्टांग दंडवत घालावा, आणि भोळे भाबडे भिल्ल आणि वारकरी आले की त्यांना आलिंगन द्यावं. म्हणजे गरीबाला भक्ताला आलिंगन, ऋषी पूजनीय त्यांना दंडवत साष्टांग, देव श्रेष्ठ आहे पण अहंकारी मोठे असून त्यांना लांबून नमस्कार. म्हणजे जे अभिमानी आहे त्याला दुरून देव नमस्कार करतात. जे पवित्र आहे त्यांना साष्टांग दंडवत घालतात. पण ज्यांच्याकडे कुठला काही हेतूच नाहीये, शुद्ध प्रेमाने आलेले त्यांना आलिंगन देतात. याला राम म्हणतात. नाही बाप, जात धर्म बघत नव्हते, कोणत्या कुळाचे, कोणत्या पंथाचे, कोणत्या जातीचे. ज्यांनी समानता शिकवली, ज्यांनी एकता शिकवली आणि ज्यांनी एकता निर्माण केली त्याला राम म्हणतात. म्हणून राम राज्य आपल्याला प्रत्येकाला वाटतं आलं पाहिजे. असा रामाचा आदर्श सगळ्या जगाने घेतलेला आहे. आणि विश्वास ठेवून जर कार्य केलं ना महाराज, तो राम आपल्या सर्वावर कृपा करील. राम भरोसे राम बिनु, राम नाम विश्वास. राम भरोसे राम बिनु, राम नाम विश्वास. सुमिराणा सुमंगल, सुमिराणा सुमंगल, कुशल मागत तुलसीदास. राम भरोसे राम बिनु, राम नाम विश्वास. त्या रामावर विश्वास ठेवा. राम भरोसे राम बिनु, राम नाम विश्वास. राम भरोसे राम बिनु, राम नाम विश्वास. सुमिरन सुमंगल कुशल, सुमिरन सुमंगल कुशल, मागत तुलसीदास. बर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. जय श्री राम. एकदा जरा घोषणा करा ना रामाची. जय श्री राम. आवाज कमी हो थोडा. जय श्री राम. महिलाचं जास्त होतं, पुरुषाचं कमी. अशी कंजूशी नका करू ना. जरा एकदा पुरुष मंडळी फक्त म्हणा जय श्री राम. आता तुमचं एकदा जय श्री राम. आमचे कमी. वाह वाह, धन्यवाद. राम भरोसे राम बिनु, राम नाम विश्वास. सुमिरन सुमंगल रे, मागत तुलसी.
दास रे मागत तुलसीदास. तुळशीदासांनी विनंती केलेली आहे. राम म्हटलं की आराम प्राप्त होतो. रामाचं नाव घेतलं ना महाराज, कसलंही दुःख असू द्या, कसलंही संकट असू द्या, ते दूर निघून जातं. नवे नवे राम नामाने विषाचा अमृत होता. गरल सुधारी पुकरई मिताई, गरल सुधारी पुकरई मिताई, गोपद सिंधु आनल सितलाई, गोपद सिंधु आनल सितलाई. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. होगा सोजो राम रचिरा था, होगा सोजो राम रचिरा था, वो करे तर्क बड़ा वैसा था, वो करे तर्क बड़ा वैसा था. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. राम भरोसे राम मिलो, राम भरोसे राम मिलो, राम नाम बिसवा, राम नाम बिसवा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी, द्रववतु सरतादिर बिहारी, द्रववतु सरतादिर बिहारी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. जय श्री राम. सहज 2-4 सोपाय गायले महाराज. रामाचा उत्सव जवळ आला म्हणून ना, ते रावल्या जात नाही. अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी. रामायण म्हटलं की पळत चालतं महाराज. काय रामायण आहे, काय आनंद आहे महाराज. आपल्या जिल्ह्यात घडलेली घटना किती सुंदर आहे बघायला. आपला संगमनेर इथे अकोला जवळच आहे. टाकेत नावाचं तीर्थ आहे मनलिक बाबा. तिथं जटायूचं म्हणजे खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त त्याला झालं होतं. त्यावेळेस राम जिथं आले, त्यांनी विचारलं, अरे ही काका ही दशा कोणी केली? त्यावेळेस जटायू म्हणाला, नाथ दशानन यई गती केने, नाथ दशानन यई गती केने, जनक सुता सीता हरिले, जनक सुता सीता हरिले. कोणी दशा केली? ज्यावेळेस रामाने विचारलं, जटायूने उत्तर दिलं रामाला, नाथ दशानन. दशानन म्हणजे रावण, नाथ म्हणजे राम. नाथ दशानन यही गती किन्नी, जनक सुता सीता हरिणी, नाथ दशानन यही गती किन्नी. माझी दशा ही रावणाने केली महाराज. आणि मग तेव्हा राम या भूमीत आले. काय भाग्यवान आहे आपण. ज्या पळस खेड्यात बसलो, ही भूमीच ती आहे ना दंडकारण्याची. त्यावेळेस राम इथं आलेले आहे. आणि म्हणून त्या रामावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याचं नामस्मरण केलं, त्याची भक्ती केली, त्याचं चिंतन केलं तर मोक्ष आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग ते चिंतन कसं असावं? स्वच्छ असावं. ते चिंतन कसं असावं? शुद्ध असावं. ते चिंतन कसं असावं? पवित्र असावं. ते नाम कसं असावं? अत्यंत सोज्वळ असावं. आणि मग हे करत असताना त्याचं चिंतन करायचं आहे. तिला भक्ती आपण असं म्हणतो. आणि ती भक्ती करत असताना पवित्र असावी, शुद्ध असावी, सोज्वळ असावी. कल्पना करा, आता हे बाटलीतलं पाणी आहे. हे बाटलीतलं पाणी तुम्ही मला प्यायला दिलं, बरोबर आहे की नाही? आता दुसऱ्या बाटल्या बरेच देतात होणाऱ्याला. मला बिस्लरी दिली, बरं झालं. बरोबर भाऊ, लोक बाटल्या देतात. ही बिस्लरी मला तुम्ही दिली बरं का पाणी प्यायला. ह्या बिस्लरीतलं पाणी पवित्र आहे की शुद्ध आहे का स्वच्छ आहे? तुम्ही जागे आहे का? हे बिस्लरीतलं पाणी मला तुम्ही दिलं, ते पवित्र आहे का शुद्ध आहे का स्वच्छ आहे? शुद्ध आहे, स्वच्छ आहे, पवित्र. जाऊ दे, तुम्ही झोपून येता थोडस.
आता बोला ना जरा. जेव्हा जेव्हा इथं जेवण आहे ना, आहे का नेमकी आमटी आहे का, मग जमला आता. मग काय हरकत नाही, थोडस इकडे तिकडे झालं चालून, आमटी दणकून खाल्ली का जमून जाईल. मायबाप, माझा मुद्दा असा आहे, हे बिस्लरीचं पाणी माझ्याकडे दिलं तुम्ही, चांगलं आहे, शुद्ध आहे, स्वच्छ आहे, पण पवित्र म्हणता येणार नाही. कारण ज्या वेळेस त्यांनी तयार केलं, ज्यांनी ते बिस्लरीचे खोके बॉक्स भरले, खोके तयार केले, ते रिक्षात ठेवताना, गाडीत ठेवताना, ट्रकमध्ये ठेवताना खाली बुटाचे पाय तसेच होते, खालच्या बॉक्सवर पाय दिले, वरती ठेवले, पवित्र झालं का, राहिलं का? हे पाणी प्यायला चालेल, देवपूजाला चालेल का? तुम्ही जागी आहे का? हे पाणी प्यायला चालेल सरपंच साहेब, पण देवाच्या पूजाला चालणार नाही. कारण का, खालचे बूट घालून त्याच्यावर बॉक्स वरती ठेवला असतो, मग ते बूट काय सगळीकडे मंदिरातच जाऊन आले असते का? म्हणजे लक्षात येतं का आपल्याला? तर बिस्लरीतलं पाणी हे शुद्ध आहे, पवित्र आहे, पण ते पवित्र म्हणता येणार नाही, स्वच्छ आहे. जाऊ द्या, आमची गोदावरी वाहती इथून, गोदावरीचं पाणी फार पवित्र आहे. मुळा माती चांगली गोष्ट आहेत, प्रवरा आहेत, त्यातलं पाणी पवित्र आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, पण ते शुद्ध आहे असं सांगता येईल का? बरेच गावाच्या कडांनी नदी जाती, म्हणजे बास कळलं तुम्हाला, बऱ्याच गावाच्या कडांनी नदी जाती, सगळ्या गावातलं तीर्थ त्याच्यात येतं. तीर्थ कळलं ना तुम्हाला, म्हणजे आपले गावचे ते गावातले तीर्थ येतं. पाणी पवित्र आहे गोदावरीचं, पण स्वच्छ आपल्याला स्वच्छ म्हणता येणार नाही, आणि त्याला पवित्र आहे परंतु शुद्ध म्हणता येणार नाही, कारण आपलंच तीर्थ गेलेलं असतं. सांगा, ते पाणी पवित्र आहे पण शुद्ध आहे असं म्हणता येत नाही. बिस्लरीचं पाणी शुद्ध आहे, पवित्र आहे असं म्हणता येत नाही. पण आमच्या वारकरी तुळशीवाल्याच्या घरी जातो मी, झोपडी साडवलेली असू द्या, तिथलं पाणी घ्या, ते पवित्र आहे आणि शुद्ध आहे. तशी भक्ती करत असताना अंतकरण शुद्ध असावं, भक्ती करीत असताना अंतकरण पवित्र असावं, आणि ती भक्ती स्वज्वळ आणि सात्विक असावी, आणि ती भक्ती भावनायुक्त असावी, आणि भावनायुक्त जर भक्ती केली तर मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पहिलं भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, 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 भावे बिन भक्ति बिन मुक्ति, बिन शक्ति बोलू नहीं, बिन शक्ति बोलू नहीं, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, बिन शक्ति बोलू नहीं, बोलू नहीं, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, बिना भक्ति, भक्ति बिना मुक्ति, बोले बिना शक्ति बोलू नहीं, बोले बिना शक्ति बोलू नहीं, बोले बिना शक्ति बोलू नहीं, बोले बिना भक्ति, भक्ति बिना मुक्ति, बोले बिना शक्ति बोलू नहीं, बोले बिना शक्ति बोलू नहीं, बोले बिना शक्ति बोलू जरा जोरात वाजवा टाळ्या. गोड चाल गेली आमच्या निवृत्ती बाबाने. वा वा, निवृत्ती प्राप्त झाली. वा, आता बरं झालं, चाली ना पहिल्यांदाच झाली. वा, सुंदर आहे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भावनेशिवाय भक्तीला महत्व नाही. भक्ती जर भावनायुक्त नसेल तर मुक्ती मिळू शकत नाही. कल्पना करा, 4 प्रकारच्या मुक्ती आहे.
4 प्रकारचे. भक्तीचे लक्षणं सांगितलेले आहेत. ते भक्तीचे लक्षणं जर पाहिले तर 9 प्रकारचे आहेत. नवविधाताय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संत जनी, द्यावे माझे हाती संत जनी. 9 प्रकारची भक्ती आहे. बरं, 9 प्रकारची भक्ती असताना सर्वात प्रथम कोणती आहे? प्रथम भगती संतन करू संगा, प्रथम भगती संतन करी संगा, तुझी मम कथा प्रसंगा, तुझी मम कथा प्रसंगा. राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. प्रथम भगती संतन कर संगा, तुझी मम कथा प्रसंगा. महाराज तुम्ही साथ द्यायला आल्यामुळे अख्खं रामायण प्रगट होऊ राहिलं. नाही तर कधी संगीतकार जर नसेल तर संगतीच लागत नाही महाराज. संगीताची संगत जर नसेल आणि संगीताची विसंगत झाली तर आनंद निर्माण होत नसतो. संगत संगीताची लागली की मग मात्र रंगत आनंदाच्या पंक्तीची होती. बरं का, हे जे माणसं आहे महाराज यांचा सन्मान करा. टाळकरी, गायक, वादक, हे मृदुंगाचारी महाराज मंडळी. नाहीतर कधी कधी काय होतं, कीर्तन झाल्यावर कोणीच विचारित नाही हो. लय अवघड, आमच्यासारखेच लय हाल आहे. कीर्तनात यायच्या आधी 50 फोन येतील, पण इथून एकदा बाबा गेले की तिकडे धडकले, कोणीच विचारित नाही हो. लय अवघडे अवघडे. गोरख भाऊ आज फोन नाही आला तुमचा, आज नाही आला. ते आता नंतर करतील मला. त्यांनी सगळ्यांनी मिळून रामदास भाऊ दिलेले माझ्याकडे, आणि येताना ते करतील, जाताना हे आता नक्कीच करतील मला माहिती. आमचे गोरख भाऊची तळमळ आहे. तळमळ आहे चांगलं एकदम. सगळे बरेच मंडळी माझ्याकडे येऊन गेले त्या दिवशी. आता मला सगळ्यांचे नावं ज्ञात नाही बरं सरपंच साहेब, पण पळसखेडा मात्र सगळेच मंडळी खूप चांगले आहे, खूप चांगले. त्यातले गोरख भाऊ जरा आडबंग आहे म्हणून ध्यानात राहिले. जरा आडबंग. आज माझी गादी आडबंग नाथाची नो. त्यांची भक्ती एकदम आडबंग, म्हणजे आडबंग म्हणजे शुद्ध आहे, स्वच्छ आहे आणि परखड आहे. आडबंगनाथ महाराज असे माणिक जे होते ते गोरक्षनाथाला म्हणले, ए जोगड्या म्हणले की नाही. ह्या अजून मला जोगड्या नाही म्हणले, एवढं बरं आहे. पण माणिक काय म्हणला होता आडबंगनाथ गोरक्षनाथला, ए जोगड्या तुझ्यासारखे जोगडे फार बघितले, म्हणले उपदेश करू नको. काय मागितलं? मन, भाकरी मागितल्या असतात. ही कथा माहिती तुम्हाला. माझा मुद्दा इथे आहे, मन शुद्ध होतं त्या माणिकाचं, म्हणून माणिकाचा आडबंगनाथ झाला गोरक्षनाथाच्या कृपेने. गुरुची कृपा झाली ना महाराज, माणसाचा देव होत असतो. आम्हाला नारायणगिरी बाबा जर भेटले नसते तर अरुणचा अरुणनाथगिरी कधीच झाला नसता. याला नारायणगिरी महाराजांची कृपा आहे. आणि मागच्या 2-3 वर्षापूर्वी तर त्यांनी जगद्गुरु पदावर पाठवलं, आणि ती पदवी घेण्याकरता उज्जैनला आमचे आयर शेठ माझ्या बरोबर होते, अविनाशजी भांबरे साहेब पुण्याचे बरोबर होते, काही आमचे सगळे बघ शिष्यवर्ग. याचा अर्थ काय आहे? जगाच्या कल्याणाकरता या पदव्या वगैरे साधूला काही फार महत्वाच्या नसतात. या पदव्या लोकांनी दिलेल्या असतात. आम्हाला एकच पदवी, गुरु कृपा मिळाली, बस. याच्यापेक्षा शुद्ध पदवी कोणती? नारायणगिरी बाबा सारखे गुरु मिळणं मला वाटतं जगात हे सर्वश्रेष्ठ आहे. नारायणगिरी महाराज एक संत असे झाले महाराज, आम्ही आमचे गुरु म्हणून कौतुक करत नाही, पण वयाचे 109व्यापर्यंत कीर्तन करणं पोरकळ गोष्ट नाही. 50-60 झाले तर माणसाचे गुडघे मांड्या बसू देत नाही. बाबांनी 109व्या वर्षापर्यंत कीर्तन केले, आणि कीर्तनात पुन्हा काळी तीनचा स्वर असायचा. रामदास महाराज काळी तीन, आणि गेले काय, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. ओ धन्यवाद मंडळी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी, सर्व मना सर्व मना, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. हे बघा,
चाली आणि आठवणी ज्यांनी कीर्तन ऐकले असतील त्यांच्या लक्षात येईल. आणि लाखांनी लोक असायचे, 5000 टाळकरी टाळ वाजवायला असायचे गंगागिरी बाबाच्या सप्ताहाला. 5000 टाळकरी एका प्रहारात, असे 4 प्रहार आहे. भारतात जगात एवढी परंपरा कुठंच मोठी नाही योगीराज गंगागिरी बाबांची. बाबाचं कीर्तन सुरू झालं, लोक मंत्रमुग्ध होऊन जायचे. 5-5, 6-6 तास कीर्तन चालायचं. लाखांनी लोक आहेत. आणि बाबांनी धन्यवाद दिले आणि कीर्तन सुरू केलं की त्या चाली एकदम सरळ असायच्या. रूपा पातालो जानी, रूपा पातालो जानी, रूपा पातालो जानी, रूपा पातालो जानी. म्हणा सर्वजण म्हणा, सर्वजण टाळी वाजवून सर्व म्हणा. सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी, साधनी तू विठ्ठल बरावा, तू विठ्ठल बरावा, तू विठ्ठल बरावा, तू विठ्ठल बरावा. सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा. सर्व सुखाचे आगे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवी बारा, बाप रखुमा देवी बारा, वा विठ्ठल बरवा, वा विठ्ठल बरवा, वा विठ्ठल बरवा. जय जय राम मला दुसरं कीर्तन सुरू नाही करायचं आता. एका दक्षिणवर एकच बस झालं ना. रामदास गेला का, गायब झाला. कल्पना करा, बाय बाप हे नारंगिरी महाराज आहे. धन्यवाद मंडळी. म्हटलं की महाराज ताशनी पडेल तरी आवाज येईल शेठ. बाबा आले की लोक झोपीतून पळत येत होते. कारण का, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, तयाच्या चिंतने तळतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, ते नारंगिरी महाराज. काही गोष्टी एकदाच मिळतात. नारायणगिरी बाबांसारखं कीर्तन आता पुन्हा नाही. तुकाराम महाराज सारखं वैराग्य जगात आता पुन्हा नाही. एकनाथांसारखी शांती आता पुन्हा नाही. आणि छत्रपती शिवाजी राजे महाराजांसारखे राजे जगात आता पुन्हा नाही. छत्रपती शिवाजी महाराज सारखे राजे आता नाही होणार. एकच राजा झाला ज्यांनी सर्वांना एकत्र केला. जाती धर्म पंथ कुळ सगळे बाजूला ठेवले आणि दुसऱ्या जाती धर्मातल्या लोकांना आपल्या बहिणी मानून सन्मान करून घरी पाठवलं. हे कोणात दानत नाही. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य होतं. शत्रूची बहीण आपल्या शिबिरामध्ये आली आणि कळालंही शत्रूची, पण आपल्या बहिणीपेक्षा चांगला आदर करून तिला तिकडे पाठवलं. असा राजा होणार नाही. आणि तो आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. आपल्याला मर्यादा ठेवावी लागेल. आपल्या इच्छावर अंकुश घालावा लागेल. ज्या गोष्टीने आपल्याला कलंक लागणार नाही याचा विचार करावा लागेल. तेव्हा क्रांती येते. लोक काय म्हणते कधीच काही लोक लक्ष देऊ नका. हो, तुम्हाला काय करायचं ते सोडू नका.
लोक बिडी प्यायला काढी दिले की खुश होतात, नाही दिलं तर नाराज होतात. लोकांचा नका लावू. आपलं कार्य काय आहे चांगलं करत राहा. आज नाही उद्या त्याची कीर्ती होणार आहे. जे करणार आहे ते तुम्हाला भोगावं लागणार आहे आणि जे करणार आहे तेच घडणार आहे. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. जर फळ कर्मावर अवलंबून असेल तर चांगलं कर्म केलं पाहिजे. आणि ते कर्म करत असताना आमच्यामुळे कोणाला त्रास तर होत नाही ना. आमच्या बोलण्याने जर कोणाला त्रास होत असेल, आमच्या वागण्याने कोणाला त्रास होत असेल, आमच्या कार्याने जर एखाद्याचं मन दुखत असेल, मला वाटतं हेच पाप आहे बरं का. आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने, आपल्या कार्याने जर दुसऱ्याला विजा पोचत असेल हे पाप आहे. आणि आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या कार्याने दुसऱ्याला सुख पोचत असेल ते हे पुण्य आहे. कारण पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा आणिक नहे जोडा दुजी असे. कारण दुसऱ्या करता भावना चांगली ठेवा. परहित बसे जिनके मन माही तिन कहू दुर्लभ जगत में कछु नाही. परहित बसे जिनके मन माही तिन कहू दुर्लभ में कछु नाही. परहिताची भावना, दुसऱ्याविषयी आदर करा. तुम्ही दुसऱ्याचा आदर करत गेले, दुसऱ्याला सन्मान देत गेले, दुसऱ्याला मोठेपणा देत गेले की तुम्ही ऑटोमॅटिक मोठे होशाल. ध्यानात ठेवा. पण तुम्ही दुसऱ्याला खाली दाबायचा प्रयत्न केले तर तुम्ही कधी संपूल झाले हे सांगता येत नाही. दुसऱ्याला मोठेपणा द्या, दुसऱ्याला मोठं करा. तुम्ही ऑटोमॅटिक झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून किसी के काम जो आहे उसे इंसान कहते हैं. इंसानित्व काय आहे महाराज? दुसऱ्या करता धावून जाणं, दुसऱ्या करता मदत करणं. आमचे संत एकनाथ महाराज तीर्थयात्रा करत असताना गंगोत्रीचं गंगाजल घेतलं आणि 15,000 किलोमीटरचा पायी प्रवास घडला. रामेश्वराला ते तीर्थ नेण्याकरता गेले. संकल्प होता गंगोत्रीचं गंगाजल रामेश्वराला अर्पण करायचं. पण जाता 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 तीर्थयात्रा करायच्या 15,000 किलोमीटर पायी यात्रा घडली. 5 वर्ष लागले पायी यात्रा. त्या काळात 400 वर्षापूर्वी. आज नाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज चांगलं काम करताय. माझ्याकडे धर्मनाथ बीजीला 10 तारखेला 10 फेब्रुवारीला त्यांचं कीर्तन आहे. या तुम्ही नक्कीच. 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी धर्मनाथ बीज आहे. नाथ महाराजांचे हे 13वे वंशज आहे योगीराज महाराज गोसावी, संत एकनाथांचे. माझा मुद्दा काय आहे? त्या ठिकाणी ते येत असताना नाथ महाराज यात्रा करून रामेश्वराला गंगाजल घेऊन गेले. गोमुख दिसू लागलं, मंदिराचा कळस दिसू लागला. पण त्याच वाळवंटात एक गाढव तडफड करत होतं. पाण्या वाचून व्याकुळ झालेलं होतं. पाणी मिळणार नाही म्हणून तडफडत होतं. पाणी जर 10 मिनिटात मिळालं नाही मरणारच आहे हे एकनाथांना कळालं होतं. तडफड करणाऱ्या गाढवाला नाथांनी बघितलं. हातात कमंडल होता. 5 वर्ष यात्रा घडली होती. 15,000 किलोमीटरहून ते तीर्थ आणलं होतं. गंगोत्रीचं गंगाजल त्या रामेश्वराला अर्पण करायचं होतं. आता त्या गाढवाला बघितलं ते मरणार आहे. पाणी नाही मिळालं तर प्राणच मुकणार आहे. नाथांनी मायबाप कमंडलूचं झाकण उघडलं आणि त्याच ठिकाणी त्या गाढवाच्या तोंडात संपूर्ण गंगाजल अर्पण केलं. आणि रामेश्वराला सांगितलं, रामेश्वरा, हे रामेश्वरा, हे गंगोत्रीचं गंगाजल आता मी इथूनच तुला अर्पण करतो, स्वीकार कर. आणि त्याच ठिकाणी संपूर्ण गंगाजल गाढवाच्या तोंडात ओतलं. गाढव म्हणून का? त्या गाढवात एकनाथांना रामेश्वर दिसला आणि त्यांनी ते पाणी त्या गाढवाच्या तोंडात ओतलं. त्यांना गाढवात देव दिसला. आपल्याला देवळात दिसत नाही. आपल्याला देवळात दिसत नाही. माणसं देवळात दर्शनाला जातात आणि डोळे लावतात. मला अजून कळालंच नाही हो हे काय रहस्य आहे. माणसाने देवळात जाऊन महाराज डोळे लावायचे असते का? मल्लिक बाबा तुम्ही सांगा ना. आता 85 वर्षाचं वय झालं. काय माणसं मंदिरात जाऊन डोळे लावतात आणि घरी येऊन उघडतात. अरे बाबा उलटी क्रिया नका करू. मंदिरात गेल्यानंतर डोळ्याने त्या विश्वराला पाहावं, मुखात त्याचं निरीक्षण करावं आणि घरी जाऊन ते चिंतन करावं डोळे बंद करून. अशी क्रिया आहेत. पण गुरु नसेल तर असं होतं. परिणाम असा होतो. रामेश्वराचं दर्शन त्यांना गाढवात घडलं. ते एकनाथ होते आणि त्याच रामेश्वराच्या मुखात अर्थात गाढवाच्या मुखात पाणी वाटलं. त्यांना त्यात देव दिसला आणि पाणी दिल्यानंतर ते गंगाजल आणि त्याच ठिकाणी महाराज रामेश्वर प्रगट झाले आणि नाथ महाराजांना आशीर्वाद दिला. भूतांची ही दया भांडवल संता. आणि म्हणून ही भूमिका ज्याच्या जीवनात असेल
माझा मुद्दा काय आहे, त्या गाढवाला बघून दया आली आणि त्यांनी धर्म केला. तुम्हाला दया आली नाही तर आपला धर्म होणार नाही. जर एखादा आजारी असेल, एखादा रोगी असेल, एखादा पीडित असेल, एखादा उपवास असेल आणि आपल्याकडे त्याला वडापाव घेऊन द्यायची ताकद असेल तर निश्चित ते अन्नदान करा. जर एखादा उपवासी असेल त्याला चतकुर भाकर द्या. एखादा पाण्या वाचून व्याकुळ असेल तर त्याला निधन गलासभर पाणी द्या. हा धर्म आहे महाराज. हा धर्म जर आपल्याला करता आला मग ती दयात रूपांतर, धर्माचं रूपांतर दयात होईल. आणि दया जर घडली तर ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. दया धर्म का मूल है, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छानिए, जब तक घट लग प्राण. सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय. बोल रे भाई साहब संतन की जय. दया करणं हा धर्म आहे. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. अरे तुलसी दया न छानिए, जब तक घट लग प्राण. सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. दया करणं हा धर्म आहे. आणि आज मला वाटतं सुशिक्षित लोकांमध्ये फार वाढला. आम्ही रस्त्याने प्रवास करताना चांगले लोक शिकलेले असतात, अप टू डेट असतात, शिक्षण घेतलेले आहेत. पण एखादा भिकारी दिसला की निश्चित हॉटेलमध्ये जरी असला तो, त्या हॉटेलमध्ये सुद्धा त्याला जेव घालतात आणि त्याला दान धर्म करतात. कोणी केळी देतंय, कोणी रस्त्याने जाता जाता काही वाढणारं डोंगरात दिसले ते वाढणाराला बघितलं तरी त्यांना ते केळी देतात, काही फळं देतात, काही त्या ठिकाणी फुटाणे वगैरे शेंगदाणे टाकतात. हा धर्म आहे महाराज. पूर्वीच्या काळी हे धर्म करतच होते ना. आमच्या माता भगिनी करतच होत्या ना. खऱ्या अर्थाने ज्या स्वयंपाक करणाऱ्या माता भगिनी त्या काळामध्ये एक छोटीशी चाणकी करायच्या. जरा जुन्या म्हाताऱ्या माझ्याकडे बघा, जुन्या म्हाताऱ्या ते बघा, आजीबाई किती आता चष्मा घातलेल्या, अशा जुन्या ज्या आहेत त्या चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या. त्या सांगतो गॅसवाल्यानी माझ्याकडे पाहू नका आता पुरतं, 1 मिनिट पुरतं. म्हणजे त्या चुलीवर करणाऱ्या होत्या. त्या छोटीशी चाणकी करायच्या महाराज, बरं का साहेब, चाणकी करायच्या. आणि ती पहिली चाणकी कोणाला अर्पण करायच्या? आजी बोला, अग्नीला. चुलीत टाकायच्या का नाही? म्हणजे अग्नीला अर्पण करायच्या. आणि तो यज्ञ नारायणाचा यज्ञ घडायचा महाराज. धर्म होता. आता गॅसवर टाकल्यावर अवघडच झालं. गॅसवर टाकला तर गॅसच विझून जाईल, कुठे टाकायचं आहे? आता गॅसवाल्याला मी नाव नाही ठेवीत. आता जर गॅसवर चाणकी टाकली का गॅस बंद, स्वयंपाकीच उपाशी राहावं लागेल, स्वयंपाक होणार नाही. परंतु दया करणं. पूर्वीच्या काळी माणसं धान्य टाकायचे बघा दारामध्ये. धान्य टाकायचे की नाही? धान्य टाकायचे. मुंग्या निघल्या की त्या खोडाला जाऊन साखर टाकायचे. चांगली गोष्ट आहे, आजही आहे. मला वाटतं धान्य टाकल्याची प्रकार किंवा ही पद्धत जी आहे ती आता सिटीमध्ये चांगली वाढलेली आहे. धान्य टाकतात, साखर मुंग्याला टाकतात. हा यज्ञ आहे महाराज, यज्ञ केला पाहिजे. छोटे छोटे कर्म केले पाहिजे. कारण छोटे छोटे रोज पाप घडत आहे आमच्याकडनं. छोटे छोटे पापाने छोटे छोटे यज्ञ केले की ते पाप समांतर राहतं. नेमके लक्षात घ्या. पायाखाली मुंग्या मरतात, ते काही मारायचा विचार आहे का आपला? पण मरतात, ते पाप घडतं की नाही? पण मग धान्य टाकलं आणि मुंग्याला साखर टाकली की मिटतं. हे मिटत नसतं तरी पण समानता राहते त्याची. म्हणून 5 यज्ञ माणसानं रोज केले पाहिजे. पहिल्यांदा गहू घास काढला पाहिजे आणि अतिथी रोज जेव घातला पाहिजे. एक माणूस तरी एका घरात कोणीतरी अनोळखी त्याला जेव घालत जा. नाही तर अतिथी म्हणून आपला स्वैरा आणशाल त्याला जेव घालशाल. त्या ठिकाणी स्वैरा नको. म्हणजे स्वैऱ्याला घालू नका असं म्हणायचं नाही, पण आपलाय असं नाही. तो कोणीही असू द्या, अतिथी. ज्याची न तिथी तो अतिथी. ज्याने येण्याची तिथी माहीत नव्हती, जाण्याची तिथी माहीत नाही, तो अतिथी आहे. त्याला जेवण द्या, त्याला मदत करा. सोबदार मामा, जर असं केलं ते पुण्य आहे. आणि त्याला धर्म म्हणतात. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छांडिये, जब तक घट लग प्राण. घटामध्ये प्राण आहे तोपर्यंत धरून सोडू नका. मग हे जर घडलं आणि मग चिंतन घडलं, ती भक्ती पवित्र होईल. आणि ती भक्ती पवित्र झाली, आम्हाला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. मुक्ती प्राप्त करायची असेल तर मुक्ती 4 प्रकारच्या आहेत. 4 मुक्ती आहेत, 4 वेद आहेत, 4 युग आहेत, 4 वाण्या आहेत, 4 खाण्या आहेत. हे 4 प्रकारची बरेच गोष्टी आहेत. मला सांगा, 4 प्रकारची युग आहेत. कर्ता तीर्थ दोपार कली, हे 4. बरं, 4 वेद आहे. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि
वेजूर वेद आहे, 4 वेद आहेत, 4 खाणी आहेत. खाण्या जर पाहिल्या तर अंडज आहे, सुद्विज आहे, उद्विज आहे आणि जारज आहे. 4 खाण्या आहेत, 4 वाण्या आहेत. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी ह्या 4 वाण्या आहेत आणि 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. समीपता, सुलुकता, सविजता आणि त्या ठिकाणच्या मुक्ती प्राप्त करायची असेल तर महाराज सुरूपता नावाची मुक्ती आहे, समीपता आहे, सयुज्यता आहे आणि समीपता नावाची मुक्ती आम्हाला प्राप्त करण्याकरता पांडवांनी काय केलं? भजन केलं तर देव त्यांच्या समीप येऊन राहिला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग देवानी त्या ठिकाणी समीप येऊन राहणं ही त्याला समीपता मुक्ती म्हणतात. ती पांडवाला प्राप्त झाली होती. पांडवांनी चिंतनच केलं होतं आणि मग ते चिंतन केल्यामुळे देव तिथं आला होता. पांडवांनी भक्ती केली होती म्हणून ती मुक्ती प्राप्त झाली होती. म्हणून भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती बोलू नये. मग हे सगळं जरा असेल तसं कळणार नाही. मग ते दैवत प्रसन्न होण्याकरता काय करावं लागेल, कोणती साधना करावी लागेल जेणेकरून आम्हाला ते दैवत प्राप्त होईल. दुसरं चरण कैसोनी दैवत प्रसन्न त्वरित, कैसोनी दैवत प्रसन्न त्वरित, कैसोनी दैवत प्रसन्न त्वरित, कैसोनी दैवत प्रसन्न त्वरित, कैसोनी दैवत त्वरित, कैसनी दैवत प्रसन्न 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 त्वरित, उगाराय निवांत सिन शिवाय, 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 हरि मुखे मना, 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 कैसनी दैवत प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत सिन शिवाय, उगाराय निवांत सिन शिवाय, कैसनी दैवत प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत सिन शिवाय, उगाराय निवांत सिन शिवाय, सर्वांनी वर हात करा. विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई. नाव घेतोय बाबांना हार यायचंय. आदरणीय गंगाधर दादा कांडेकर, गंगाधर देवराम कांडेकर, लक्ष्मण रबाजी वाघ, काशीनाथ गंगाधर कांडेकर, कचेश्वर कोंडाजी आरोटे, साहेबराव देवराम पवार. चला ज्यांचे नाव घेतले ते चला. आनंदा कारभारी जोंदळे, भास्कर एकनाथ नवले, अशोक पुंजाजी लहरे, रामकृष्ण कारभारी कांडेकर, दगू सतू गोरडे,
बाळासाहेब लक्ष्मण कांडेकर, भारत शिंदे, दत्तात्रय पाटील रहाणे, राधाकिशन कांडेकर, त्याचप्रमाणे सोनवणे दादा, त्याचप्रमाणे मारुती पाटील घुगे. चला, ज्या ज्येष्ठ मंडळींची नावं घेतली त्यांनी बाबांना हार घालण्यासाठी यायचे. प्रपंचादिनानेसे हरिसी न बजसी कवण्या गुणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कोणत्या साधनाने आम्हाला तो विश्वर प्राप्त होईल, योगाने प्राप्त होईल की जपानी प्राप्त होईल की तपानी प्राप्त होईल. भक्तीचे अनेक प्रकार सांगत असताना, देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग सांगत असताना ते दैवत कैशेंनी प्राप्त होईल. योग मार्गाने गेले तर योगाचा मार्ग इतका सोपा नाहीये, कारण फार खडतर आहे. योग करायचा असेल तर जितासनो जितसंगो जित इंद्रिय हा, त्याला प्राणावर असणारं खऱ्या अर्थाने श्वासावर विजय प्राप्त करावा लागेल, तेव्हा त्याला तो योगा प्राप्त होईल. व योग मार्ग अवघडच आहे, म्हणून ज्ञानोबालाच म्हणावं लागलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. मग ती वायाची उपाधी योगानेही मिळणं अवघड आहे. जपानी जर पाहिलं तर जपानी सुद्धा तो मिळणं अवघडच आहे. तपाने पाहिलं तरी अवघडच आहे. अनुष्ठान केलं तरी ते अनुष्ठान आपल्याकडून व्यवस्थित घडलं तर अवघड, ते शक्य होईल, नाही तर अवघडच आहे. आमच्या संतांनी सांगितलं यांनी अवघड आहे, फक्त भक्ती करता ती सोपी आहे. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे, व्यर्थ कासा या करणे. आ तीर्थ व्रत यम यम न लगे दैवाता धरणे, तीर्थ व्रत यम न लगे दैवाता धरणे. आ
आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी बरणे केशव माधव अच्युतवंता होये पत धर्मिये ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. आमच्या संतांनी सांगितलं जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे तीर्थ वर्त यम नम न लगे दैवाता धरणे आसन मुद्रा ज्ञान न लगे वाराणसी मरणे अरे केशव माधव अच्युतवंता केशव माधव अच्युतवंता होये पत धरणीये ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ही साधना आमच्या संतांनी सांगितली. जपाने सोपं नाही तपाने सोपं नाही म्हणून तुम्ही करू नका. जप तप अनुष्ठान यांनी भेटणं अवघड आहे. म्हणजे ते मार्ग चांगले नाही असं नाही पण जरा खडतर आहे त्यांनी अवघड आहे. आम्हाला सोपा मार्ग आमच्या संतांनी सांगितला. सोल्प वाटे चला जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ. त्या ठिकाणी देव प्राप्त करायचा आहे तर मार्ग नामस्मरणाचा सोपा आहे आणि म्हणून तो मार्ग आम्हाला इथे सांगितल्यानंतर ते दैवत कशाने प्राप्त होईल तर भक्तीने होईल. ती मुक्ती तेव्हा मिळेल. आणि प्रपंचात राहून प्रपंचाचा त्याग करू नका. प्रपंच तुम्ही करतच आहात चांगली गोष्ट आहे. सायासानी करतात अट्टाहासानी करतात बरं दिनरात करतात पण त्या प्रपंचात राहून नामस्मरण करा हे तिसऱ्या चरणात सांग. सायास करीसी प्रपंच दिननीसी 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 प्रपंच दिननीसी हरिसी न भजासी कोना गुणे 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 हरि मुखे म्हणा 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 सायासी करिसी प्रपंच दिननिसी हरिसे न भजसे कवण्या गुणे का तुम्ही देवाला भजत नाही असं ज्ञानोबरायांनी प्रश्न समाजाला करत असताना तो हरीच आम्हाला अंतकाळी कामाला येणार आहे त्याच्याशिवाय कोणीच नाही म्हणून हरीची भक्ती सर्वांनी करावी. शेवटची ज्ञानदेव माने हो हरिजप करणे हो ज्ञानदेव माने हरिजप करणे हो ज्ञानदेव माने हरिजप करणे ज्ञानदेवा
माऊली तुकाराम. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटलिया धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. धावत्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ आपल्याकडे इथे मांडला. आज श्री संत बाळनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीला आज 42 वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या अखंड अविरत आपण या ठिकाणी अत्यंत आनंदाने भक्ती करत असणारे श्री क्षेत्र पळसखेड्याचे मंडळी, आपल्याला सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. जीवनामध्ये हे सगळं करत असताना एका विचाराने राहा. आपलेच माणसं आपल्याला संकटात कामाला येतील, दुसरे येत नसतात, ध्यानात ठेवा. राजकारण पक्ष पार्ट्या जेवढ्यापुरतं झालं की लगेच सोडून द्या. विलक्षण झालं की राजकारण संपलं पाहिजे, संध्याकाळी एकत्र चहा पिले पाहिजे, कोणत्याही पक्षात सरपंच येऊ द्या. विलक्षण जरूर तुम्ही राजकारण करा, चांगलं करा, जोमाने करा, पण ज्या दिवशी विजय झाले की सत्कार करायला विरुद्ध जा आणि त्यांनी सुद्धा आनंदाने स्वीकारा. जे विजयी होतील एकूणाराला प्रेमाने राहा, एका ताटात जेवा. तुम्हीच एकूणाराला कामाला येणार आहेत, दुसरे मुंबई पुण्याचे येणार नाही, ध्यानात ठेवा. आपले मित्र सांभाळा, आपला परिवार सांभाळा, आपले गावकरी सांभाळा, आपले पाहुणे इष्टमित्र सखे सोयरे सांभाळा. हाच धर्म आहे. मित्र केला की त्याला सोडू नका जन्मभर. कृष्ण सुदामाची मैत्री जग प्रसिद्ध झालेली. महाराज एक सोन्याचा सिंहासनावर आरूढ झालेला राजा द्वारकेचा कृष्ण होता आणि एक फाटक्या पट्ट्यातला सुदामा होता. पण मित्राला भेटायला मित्र गेला तेव्हा गळ्यात पिठी चौकात मारली. हा धर्म सोडला नाही, आपणही सांभाळा. एखादा शिपाई जरी असेल आणि त्याचा मित्र कलेक्टर जरी झाला, तो लाल दिव्याच्या गाडीत जरी आला तर मित्र रस्त्याने चालताना जर दिसला तर गाडी थांबवा आणि त्याला गाडीत घ्या आणि गळ्यात मिठी मारून घ्या. ते ज्या वेळेस लोक पाहतील ना महाराज, हा आदर्श सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा राहील, ध्यानात ठेवा. त्यावेळेस तुम्ही लहान नाही होणार, तुम्ही महान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसं मोठे झाले तरी चालेल, मोठे व्हायलाच पाहिजे, पण छोट्याला विसरून चालणार नाही. छोट्याला बरोबर घेऊन चाला, तेव्हा तुम्ही डबल मोठे व्हाल, ध्यानात ठेवा. मोठे माणसं जरूर व्हा, पण छोट्याला विसरून चालणार नाही, त्याला घेऊन चाला. तुम्ही महान मोठे झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमचे गुरुवरे नारंगिरी महाराज सर्वसामान्य एखादा साधू वारकरी जरी आले तर महाराज त्यांना हात जोडायचे, नमस्कार करायचे, या महाराज बसा म्हणायचे. महाराजांची भूमिका तर आमची अशी होती, आम्हाला काही कळत नाही म्हणायचे. आम्हाला काही कळत नाही, बरं झालं तुम्ही आलात. ही भूमिका ज्यांची होते. माणसाने ज्ञानी असावं, माणसाने श्रीमंत असावं, माणसाने शहाणा असावं, पण शहाणपणा नसावा. श्रीमंत असावा, घमंड नसावा, ज्ञानी असावा, त्याचं प्रदर्शन नसावा, हे ध्यानात ठेवा. या गोष्टी ज्याच्याकडे आहे ना तो ऑटोमॅटिक मोठा होत चालतो महाराज. त्याची कीर्ती झाकवायची जरी प्रयत्न केला तर जगात असा कोणी जन्माला आला नाही ती झाकू शकेल. आपण कार्य चांगलं करत चला, उद्देश चांगला ठेवा, हेतू चांगला ठेवा, फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही बाबा. जाता जाता आणखीन एक संदेश असा देतो, जे बहीण भाऊ बोलत नसेल त्यांना कळकळीची विनंती आहे. जन्म आपल्याला परत मानवाचा मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही. आता मात्र तिरस्कार करू नका, छोट्या छोट्या गोष्टीहून वाईट भावना ठेवू नका. ज्या भावानी बहिणीला तिरस्कार केला असेल त्यांना विनंती करतो, आपल्या बहिणीला घेऊन या, साडी चोळी करा आणि नवधू घाला, साधं जेवण करून पुरणपोळी जी काही परिस्थिती असेल तसं करा. नाही तुम्हाला 10,000ची साडी घेता आली, नाही पैठणी अवल्याला जाऊन आता आली तर आमच्या आहेर शेठच्या दुकानात जा. आहेर शेठच्या दुकानात जा 500 रुपयाची साडी आणा बरं का. शेठ तुम्ही होलसेल भावात द्या बरं का, होलसेल भावात द्या. 500 रुपयाची साडी आणा आहेर दुकानामध्ये तळेगावला जाऊन आणि त्या बहिणीचं संगोपन करा. तिला असणारं हे नवधू घाला, साडी चोळी द्या. ती माहेरची साडी घेऊन ज्यावेळेस जाईल ना महाराज, आपल्या सासरी ती 500 रुपयाची असेल तर 5,000ची सांगेल आणि भावाचा 5 पटीला मोठेपणा वाढवेल आणि ती इतकी भरभरून आशीर्वाद देऊन जाईल. आपल्या बहिणीला जपा. बहिणीला विनंती आहे, छोट्या छोट्या गोष्टीहून आपला भाऊ दुर्वू नका, संपत्तीहून त्याचा त्याग करू नका. आपल्या भाऊच आपल्याला
कामाला येणार आहे. म्हणून मावशी असेल, काकी असेल, आत्या असेल, कोणी असू द्या नात्याने सन्मान करा. हाच खऱ्या अर्थाने धर्म आहे. आणि आपलेच माणसं आपल्याला कामाला येत असतात, हे विसरून चालणार नाही. महाराज भाऊ भाऊ एका विचाराने राहा, ते संकटात कामाला येतील. सला लेना भाई का चाहे बैरी होय, कोणी असू द्या भाऊ भावानी प्रेमाने जगा. काय राम राज्य होतं महाराज. भरत काय प्रेम करत होता रामावर, लक्ष्मण काय प्रेम करत होता रामावर, शत्रुघ्न काय प्रेम करत होते रामावर. हे जीवापाड सख्खे भाऊ नाही महाराज, हे सगळे सावत्र आहेत, तरी पण जीवापाड प्रेम करणारे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न झाले. आम्ही सुद्धा तो आदर्श घेतला पाहिजे. आणि व्यसन करू नका, व्यसन करू नका, आचरण शुद्ध ठेवा, भक्ती करा. निश्चित जीवनात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा ईश्वराच्या चरणी अर्पित करतो. आणि अन्नदान मोठ्या प्रमाणात करा, कारण दिल्याने कधीच कमी पडत नाही. आज इथे अन्नदान आहे. समस्त पळसखेडेकरांना मनापासून धन्यवाद. मला ज्यांनी अत्यंत सुंदर साथ दिली ते आमचे गायनाचार्य महाराज, आपल्या सर्वांना धन्यवाद. मृदुंगाचार्य एक उठून गेले, एक आले, त्यांना धन्यवाद दोघांनाही. कारण नाहीतर कधी कधी असं होतं महाराज, माफी मागून एक शब्द सांगतो, गायक फार हुशार असतात, वाजवणारे फार हुशार असतात, पण ते स्वतः दाखवायचा प्रयत्न करतात, मग विसंगती होते महाराज. मदत केली पाहिजे कुणाला. कीर्तनकारांनी पखवाद्याला मदत केली पाहिजे, कीर्तनकारांनी गायनाचार्याला मदत केली पाहिजे, गायनाचार्य वादकाचार्यांनी कीर्तनकाराला मदत केली पाहिजे. तेव्हा रस निर्माण होतो. आणि तो रस निर्माण झाला की ब्रह्मरसाची प्राप्ती होती महाराज. ताल ब्रह्म नाद ब्रह्म एकत्र आला तर ब्रह्मानंदाची प्राप्ती होत असते. ते इथे पाहायला मिळालं. सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या वाणीला विराम देतो. जय विठ्ठल होईल, मग सूचना काय असेल ते होईल, तेव्हा आपण उठावं. विठ्ठल जय.